होय. अच्छा, आईला हे कुठे गेले? बाबा शी मी कॉपीराईटची केस टाकेल तुमच्यावर. कॉफी रे. हा, घोडे लगाते. नमस्कार, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप जास्ती स्वागत आहे. सो आत्ता वाजलेत 4. सकाळपासून मी ब्लॉग केलेले नाही आहेत कारण की खूप जास्ती गडबड होती. सो मी आत्ता तरी बेकार घरमध्ये आहे आणि मी फॅन बंद करून झोप बसलो आहे कारण की जस्ट बिकॉज तुम्हाला आवाज नको यायला फार 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 तो मला. सो मी आत्ता निघालो आहे लेसन्स घ्यायला. सो आत्ता तरी आपण जाऊयात लेसन्स घ्यायला. त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं की मला काहीतरी चावलं आहे. सो ते एवढं डेंजर झालं आहे तरी बरं ते वाढलं नाही आहे म्हणून. सो वेअर आर दी बेबीज? होय. अच्छा, आईला हे कुठे गेले? अरे बापरे, अय्यो, अरे बेबीज कुठे गेले? ती 6 कुत्र्याची पिल्लं काय माहिती कुठे गेले जातात. ते मोठी लोक बघायची तिथे, मोठी लोक आता कप घेऊन येणार स्वतःचा आणि इकडून कोरबीमधनं इथून आहे ना मस्तपैकी ब्लॅक कॉफी पिणार आहे दोघं जण. अयो, हा पण टाकलं का मला? चांगला हेअरकट आहे. तुम्ही टोपी का घालताय? पण चांगला हेअरकट आहे तुमचा. किती रुपयाचं आहे हा कोरेबी? किती रुपयाचं एक? काय ते काय बंद करा. म्हणजे हे माणूस आहे ना, हे माणूस एवढे पैसे वालेत ना, दररोजच्या मानात एक 100-150 रुपये मग जास्त. बस फुल ब्लॅक कॉफी वगैरे मस्तपैकी पिणार. तू काय गुड बाबा शी. हा फोन ठेवा, काय नसतं रे व्हिडिओ बनवता. नका टाकू माझी, मी कॉपीराईटची केस टाकेल तुमच्यावर. कॉफी रे? तुमची कसली कॉपी? मला कशा देत मला तुम्ही कॉपीराईटची नाही लागू शकत तुम्ही. हा मग कोणती केस असते ती? असते एक वेगळी. हा कोणती असते? कॉपीराईट म्हणजे काय माहिती आहे का? हा ती कॉपी केली. हा पण मी टाकू शकतो केस. कशाला ते कॉपीराईटची केस टाकणार का तुम्ही? सागर खापे, स्वप्नील खापे, हे जर व्हिडिओ टाकले तर हे सागर खापेंचे हे छोटे बंधू आहेत. काय? मोठे बंधू ना तुम्ही? ही व्हिडिओ टाकलं की लाईक करा. काय विषय नाही. जो काढ नाही वो काय मी फाईल करू शकतो. काय 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 करू शकता? ते व्हिडिओ बंद करा आणि मी करणार. तुम्ही हेअरस्टाईल एवढी चांगली केली. ऊन लागतंय तुमच्यासारखं सावलीत काम आहे का आम्हाला? सावलीत? हा तुमचं ते सावलीत काम, आमचं तर लय उन्हात काम आहे. ऊन लागतंय ते. सो 4 वाजताचा लेसन चालू झाला आहे माझा आणि इथे स्टुडंट्स माझी वाट बघतात. सो मी टीचर झाला आहे. टीचर विराज सर. लुक ॲट दिस कारामांगा. मस्त आहे तो, दिसायला एवढा भारी आहे ना. मस्त आहे घोडा, एकदम प्रॉपर देखणं आहे. सो आत्ता तरी आहे ना एक ही जी घोडी आहे ही सागर सरांची आहे, नजाकत म्हणून. सो तिला कॉलेजचा त्रास झाला आहे. सो आता दादा तरी चेक करतात तिला, म्हणजे पल्स रेट चेक करतात. आणि हे जे ते लोळतात, सो बेसिकली ज्या घोड्याला कॉलिक होतो त्या ते पोटाकडे बघतात किंवा मग लोळतात, आडवे पडतात, पाय मारतात. हे सिम्टम्स असतात भरपूर. आणि मग आत्ता किमचं काय चालू आहे? किम आत्ता सध्या तरी जे इलेक्ट्रोलाइट्स आपण जे सलाईनच्या बाटल्या वगैरे चढवतो, सो RLची म्हणा, सो RLपेक्षा डिरेक्टली जी नाकातून आपल्या पोटामध्ये जी पाईप हे असते नळी, सो तिथे डिरेक्टली त्या एका पाईप थ्रू काय, सो ह्या पाईपमधून तरी इलेक्ट्रोलाइट, पाणी आणि अजून काहीतरी थोडंफार एनर्जीसाठी औषध घालतात. सो आत्ता गझिनोला आपण शूज घालूयात. शूज सो नालबंदाचा आत्ता तरी शूज घालतात मस्तपैकी.
सो हे शूज घालायचं काम चालू आहे. सो जी बेसिकली नाल बोलतो आपण ज्याला. सो नालच्या नुसार आधी एक शेप देऊन घेतात आणि मग नंतर नाल ठोकल्यानंतर मग परत त्या पायाला थोडा शेप देतात. ही लास्ट स्टेप आहे आता की खेळ बाहेर काढून त्याचे ती जी टोकं आहेत ती बाहेर काढून मग परत ते कट मारायचं. अच्छा कट मार हा. एकदम खटाखट. शूज पण एकदम ॲक्युरेट बसवला नाही आहे, बसवला आहे त्याला. सो हे आमचे नालबंद आहेत, यांनी प्रॉपर मस्तपैकी शूज बसवलेला आहे. नालबंदाचा हाय बोलतो. आप मुझे भी सिखा दो ना जरा कैरियर का. हाँ सो हे काम करणं आहे ना, हे सोपं नाही आहे. ह्याच्यामध्ये आहे ना माणसाची प्रॉपर पाठीचे अख्खे घोडे लागतात. हाँ नालबंद भाई है ना, पाठ के पूरे पीठ के ये लगते है कि नहीं. हाँ घोड़े घोड़े लगाते. सो बरेच वर्ष झाले काम कर. कितने साल हो गए आपको काम करते हुए ये नालबंद का. नालबंद का हाँ 17 साल. अरे बापरे. च्या पायांना अजून शूज घालायचा आहे. सो ह्यांनी प्रॉपर शेप वगैरे देऊन घेतला आहे नालनुसार. म्हणजे जेव्हा नालची साईज घेतात, पहिली घोड्याची पण घेतात आणि त्यानुसार जी नाल ठरवतात कुठली घ्यायची ते. त्यानुसार ॲक्युरेट परत थोडासा जी हे असतं सूम असते म्हणजे घोड्याचं जे नख असतं त्याला थोडंसं घासतात आणि मग नंतर परत मग नाल ठोकून परत थोडं लेवल करतात. सो आता हे लेवलिंग करतात लास्ट स्टेज. मागच्या पायांना नाल नाही लावणार वाटतं. सो मागच्या पायांना शूज घालणार नाही. आय डोंट नो वाय का असं करतात. हाँ नालबंद था, पिछले पैरों को शूज क्यों नहीं डाला. नाल जरूरत नहीं जिसको जरूरत है. हाँ ये मतलब बैलेंस अगर दोनों आगे के पैर के हो रहा है, बैलेंस घोड़ा है तो फिर ज़रूरत नहीं है. अच्छा मुझे लगा चारों पैरों को ठोकना ही है. कोई घोड़ी को है चारों. बघा यांचं सामान आहे प्रॉपर मस्तपैकी व्यवस्थित. आणि हे जे आहे ह्याच्यावरती नाल ठोकते ना इसके ऊपर. हां ह्याच्यावरती ती शूजची साईज फिटिंग हे करतात आणि ह्याच्यावरती त्याचा पाय घोड्याचा पाय ह्याच्यावरती असं मस्तपैकी असं येतो. ही बहुत गंदा वास मार रहा है. सुखदेव तर तुम्ही बरेच दिवस माझ्या ब्लॉगमध्ये नाही आले. काय म्हणता ब्लॉगमध्ये बोल की. सो लेसन्स वगैरे सगळे संपलेत. सगळे मस्तपैकी लेसन्स घेतलेत आणि मेन म्हणजे फुल मला मजा येते माहिती आहे का. प्रॉपर लेसन्स घ्यायला पण शिकवायला पण. मला नव्हतं वाटलं की मी कधी टीचर वगैरे बनेन. सो ऑब्वियसली मी टीचर स्टडीजमध्ये नाहीच आहे. सो मी हॉर्स रायडिंगमध्ये आणि फुल मजा येते. सो आता मी जिमला तरी नाही जाणार कारण की माझं ठरलं आहे की जिमला सकाळी जायचं आणि संध्याकाळी थोडंसं म्हणजे निवांत. सो उद्यापासून तरी सकाळी मी जिमला जाईल. आता तरी मी रूमवर चाललो आहे. जरा रूमवरती आवरतो, फ्रेश वगैरे होतो आणि मग परत जेवायला जॅपमध्ये. सो आता तरी मी निघालो आहे आवरून वगैरे सगळं जेवायला. सो आज जेवायला माहीत नाही काय, मी अजून PDF बघितली नाही आहे. सो आम्हाला एक लिस्ट येते की काय काय तुम्हाला शेड्यूल आजच्या दिवशी काय आहे वगैरे सगळं. तर ते मी बघितलं नाही आहे. सो आता बघत भूक तर लागली आहे मला आणि मी टाईम टेबलसुद्धा बनवला आहे दररोजचा. सो दररोज मी संध्याकाळी जिमला जायचं. सो त्या टायमिंगमध्ये मी आता काय करणार आहे, 7 वाजता माझे लेसन संपतात. 7 नंतर एक 8:30 वाजेपर्यंत 1.5 तासात मी काहीतरी नवीन कंटेंट कुठेतरी फिरायला जाणं वगैरे असं काहीतरी मी करणार आहे. सो कारण की तुम्हाला तेवढंच वेगळं काहीतरी बघायला मिळेल. दररोज तुम्ही तेच बघून ऑब्व्हियसली तुम्ही वैतागताल. सो त्यामुळे मी ते पण एक ॲड ऑन केलं आहे माझ्या व्लॉगिंगसाठी. सो आता तरी जेवायला जात चलो. आत्ता त्या नजाकतला तिकडे दिसत असेल तुम्हाला की सलाईनची बाटली पकडून तो बसला आहे. सो हे RLच्या बॉटल. जस्ट मी आत्ता रूमवरती आलो आहे. तिचं नाव नजाकत. हां नजाकत घोडी होती जिला थोडा कॉलेज स्टार्ट झाला होता आय गेस.
सो तिचं झालं आहे, दादांनी तिला RL वगैरे अजून बरंच काय काय होतं. सो सगळी ती मेडिकल ट्रीटमेंट केली आहे आणि आत्ता तिला स्टेबलमध्ये सोडलं आहे. सो एक जण आहे तिच्यावरती वॉश ठेवायला. सो आता मी तरी आलो रूमवरती. आता मी आत्ता 10:30 वाजले, तर मी आज लवकर झोपणार कारण मला उद्या लवकर उठायचं आहे. सो आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग जर तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर, सी यू अँड गुड नाईट.